काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी कॅबिनेट मंत्री आमदार नितीन राऊत सर आपल्यासोबत आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले दिवस आले असं म्हणता येईल। यंदाची ही लोकसभा निवडणूक निश्चितपणे काँग्रेस पक्षाला एक वेगवान बनवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली आहे। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून आमच्या पक्षाला या ठिकाणी मान्यता मिळाली। हा विजय खऱ्या अर्थाने जर बघितला आम्ही याचं जर व्यवस्थित याचं संशोधन जर केलं तर जी चळवळ आमचे नेते श्री राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात चालवलेली होती की या देशाच्या संविधानाला धोका पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होतो आहे। एक अघोषित डिक्टेटरशिप या देशात सुरू झालेली आहे आणि त्याचा नायनाट जर करायचा असेल आणि संविधानाचे जे संरक्षण करायचं जर असेल तर तो केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षच या ठिकाणी करू शकतो। आणि काँग्रेस पक्षाने तशी गॅरंटीसुद्धा त्यांच्या संकल्पपत्रामध्ये दिलेली होती, न्यायपत्रामध्ये दिलेली होती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि न्यायपत्रामध्ये ती गॅरंटी देणारा एकमेव पक्ष हा काँग्रेस पक्ष या ठिकाणी ठरलेला आहे आणि ते लोकांना भावलं सुद्धा। लोकांना वाटलं की संविधानाची सुरक्षा केवळ काँग्रेसच करू शकते, महाविकास आघाडी या ठिकाणी करू शकते। कारण महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स यांनी सुद्धा ह्या मुद्द्याला महत्त्व दिलेलं होतं। त्यामुळं जो मतदार आहे महाराष्ट्रातला हा मतदार मोठ्या संख्येनं भरभरून दलित, अल्पसंख्याक, बहुजन समाज यांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलं आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवून दिलेल्या आहेत। असं तर नाही की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सिंपथीचा, सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला झाला या निवडणुकीत? निश्चितच तोही एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे की ज्या पद्धतीनं मोदींनी उद्धव ठाकरेंवर आणि शरद पवारांच्या पक्षांवर घाला घातला, जी दडपशाहीचं काम या ठिकाणी केलं, त्यातनं नाराजी निश्चितपणे व्यक्त झाली। करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून एक टीम वर्क केलं आणि एक चांगली परिस्थिती या राज्यात उभारली। सगळ्यांना मदतीचा हात, दररोज चर्चा करून कुठं काय होतं आहे, कुठं मदत पाहिजे, एवढं सगळं करून या राज्यातल्या जनतेचे जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाला। एक सिंपती उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती। पवारसाहेबांचं काय सांगावं, पवारसाहेब या देशाचे एक मोठं व्यक्तिमत्व आहे, या राज्याने त्यांना घडवलेलं आहे आणि या राज्याने त्यांचं मार्गदर्शनसुद्धा अनेकदा घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीची घोडदौड आम्ही मोठ्या सक्षमपणे हाताळलेली आहे। अशा वेळेला मला असं वाटतं की मोदींनी जी दडपशाही आणि त्यांची जी घृणा करणारी जी वृत्ती होती आणि त्यातनं त्यांनी वेगवेगळ्या ED लावून, IT लावून, CBI लावून जे लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, त्याचाच भाग या मतदानाच्या परिवर्तनामध्ये घडलेला आहे। नक्कीच दुसरं महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणूक आहे, 2-3 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे, त्याच्यावर याचा काही परिणाम होईल असं वाटतंय का? देशाचं सरकार बनवण्यासाठी आता दिल्लीत हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर निश्चितच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जी सरसी घेतली, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणायचे की आता आम्ही 45 जागा या ठिकाणी मिळवू, त्यांचे 45 नाही, त्यांचे मागील जी आकडा होता, जेवढ्या जागा होत्या त्यासुद्धा त्यांना साबूत ठेवता आलं नाही। यावरून निश्चितच येत्या विधानसभेमध्ये आम्हाला अधिकाधिक या ठिकाणी जागा मिळतील आणि महाविकास आघाडीची सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही निश्चितच पुढं सरसावू हा विश्वाससुद्धा
मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी देऊ इच्छितो. केंद्रामध्ये आता काँग्रेसला फायदा झाला, इंडिया आघाडीला फायदा झाला असला तरी बहुमत जे आहे ते NDA पाशी आहे. अशा परिस्थितीमध्ये सत्ता स्थापनेचा दावा इंडिया आघाडीनं करणं योग्य आहे का, करायला पाहिजे का, काय वाटतं? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अब की बार मोदी सरकार की गॅरंटी, लोकांनी गॅरंटी देऊन टाकली की आता आम्हाला मोदी नकोत आणि मोदी यामध्ये पराभूत झालेला हे चित्र सर्वत्र दिसतं आहे. 400 पारचा नारा दिला होता त्यांनी. 400 पार तर त्यांना मिळाले नाहीत. उलट मागच्या वेळेला त्यांचा जो आकडा होता तो आकडाही या ठिकाणी त्यांना सांभाळता आला नाही. त्यावरून मोदींनी स्वतःच एक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि प्रामाणिकताने राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे. ही लोकशाही पद्धत आहे. परंतु बघूया आता मोदी तर राजीनामा द्यायला तयार होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये इंडिया अलायन्सनी जे सरकार बनवण्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे, का म्हणू नये? जर आकडा इंडिया आघाडीकडे जर असेल तर इंडिया आघाडीने सर्वप्रथम राष्ट्रपतींना भेटून आघाडीच्या इंडिया अलायन्सच्या नेत्यांनी त्या ठिकाणी सरकार स्थापनेचे दावा ठोकला पाहिजे आणि मोदीला तोंडघशी पाडलं पाहिजे. जे जनतेने त्यांना तोंडघशी पाडलं ते आम्हीसुद्धा इंडिया अलायन्सने सुद्धा केलं पाहिजे असं मला वाटतं. मग शेवटचा प्रश्न, जे नेते काँग्रेस सोडून गेले, जे आमदार काँग्रेस सोडून गेले महाराष्ट्रात, ते परत येणार का, किंवा तुमचे काही प्रयत्न असणार आहे तुमच्या पक्षाचे आणि तुम्ही घेणार का? एक लक्षात घ्या, जे लोक मोठमोठे नेते गेलेत त्यांची अवस्था जनतेनेच त्यांना दाखवून दिली की त्यांची अवकात काय आहे. आणि त्यामुळं आम्ही तर एवढंच म्हणू की तुम्ही स्वतःहून गेलात आम्हाला सोडून. आम्ही तर म्हटलं नाही तुम्हाला जा. आम्ही आपल्या डोक्यावर घेऊन तुम्हाला आमचे नेते या ठिकाणी म्हणत होतो. आता तुम्ही दिल्या घरी सुखी राहा, हाच या ठिकाणी मार्ग आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.